जय महाराष्ट्र। राज्याच्या राजकारणातून महत्त्वाची बातमी। शिंदे गटाला सर्वात मोठा धक्का। एकनाथ शिंदे यांनी या दोन मंत्र्यांना बंगल्याबाहेरच ठेवून त्यांचा रोष ओढून घेतला आणि नेमकं काय झालेलं आहे ते सविस्तर आपण बघूया। परंतु जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राइब करून बेल आयकॉन प्रेस करा। तर राज्याच्या राजकारणातून महत्त्वाची बातमी अशी आहे की राज्यात मंत्रिमंडळ विस्तार आज होणार आहे। त्या अगोदर प्रत्येक तिन्ही महायुतीतील पक्षामध्ये मंत्रिपदासाठी चढाओढ लागलेली असताना एकनाथ शिंदेंची मंत्रिपदही भाजपानेच ठरवली आहेत का असं दिसतं। कारण एकनाथ शिंदे यांच्यासोबत गुवाहाटीला जाणारे हे दोन मंत्री एकनाथ शिंदेंच्या भेटीसाठी त्यांच्या बंगल्याबाहेर तब्बल 5 ते 6 तास उभे होते। मात्र शिंदेंनी आतमध्ये त्यांना बोलवलं नाही, ना मीटिंगसाठी बोलवलं, ना कोणती चर्चा केली। कारण ते दोन मंत्री हे माजी होणार आहेत व भाजपाने त्यांना विरोध केल्याने शिंदेंनी सुद्धा त्यांना मंत्रिमंडळाबाहेरच ठेवण्याचा निर्णय घेतलेला आहे। त्यामुळे ते दोन मंत्री 5 ते 6 तास उभे राहून परतले। त्यामुळे ते दोन मंत्री म्हणजे तानाजी सावंत आणि दीपक केसरकर। दीपक केसरकर हे गुवाहाटीला असताना त्यांनी ठाकरेंविरोधात बोलून शिंदेंची बाजू चांगली मांडली होती। तसेच तानाजी सावंत यांनी या गुवाहाटीला जाण्याअगोदर सर्व मदत शिंदेंना केली होती। मात्र आता मंत्रिपदाच्या वेळी त्यांना बाजूला ठेवून एकनाथ शिंदे यांनी राजकारण केलं आहे असं त्यांच्या समर्थकांचं म्हणणं आहे। त्यामुळे येत्या काळात या दोन मंत्र्यांचा रोष शिंदेंवर येईल व काही दिवसांनी पुन्हा एकदा जसं ठाकरेंवर टीका केली तसेच हे दोन्ही नेते शिंदेंवर टीका करतील असं दिसतं। त्यामुळे या दोन मंत्र्यांना भेट नाकारून शिंदेंनी संकट ओढून घेतलं आहे का अशी सुद्धा जाणकारांमध्ये आणि पत्रकारांमध्ये चर्चा आहे। मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? केसरकर आणि तानाजी सावंत यांना मंत्रिमंडळाबाहेर ठेवावं का? तुम्हाला काय वाटतं? तुम्ही सुद्धा तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।